नमस्कार, कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण पालकची एकदम वेगळी अशी थोडीशी हटून भाजी करणार आहे। तर त्यासाठी ही 2 जुडी पालक मी गावरान अशी बारीक चिरून घेतलेली आहे आणि धुवून पाणी निथरून घेतलेलं आहे। आणि इकडे आपण याच्यामध्ये 1 वाटी पूर्ण आपण डाळ घेतलेली आहे तुरीची, तर हिला पण आपण धुवून घेणार आहे। तर इथं आपण 1 गड्डी लसणाचं घेतलंय आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे, तो आपण खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायला लागलो, बारीक पेस्ट करून घ्यायची आपल्याला याची। इकडे हे आपण 3 पाण्याने छान धुवून घेतली, तर आता कुकरला ह्याच्या शिट्ट्या लावून घेऊ आपण। याच्यामध्ये आपण 1 ग्लास पाणी टाकून घेणार आहे। नंतर इकडे आपण हे दुसरं साहित्य घेतलेलं आहे, हे 2 टोमॅटो घेतलेले आहे, तर अर्धच टोमॅटो आपल्याला डाळीमध्ये टाकायचं आहे। नंतर हे भरपूर कोथिंबीर धुवून चिरून घेतली, नंतर 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतला आणि 5 हिरव्या मिरच्या अशा कट करून घेतलेल्या आहेत। आणि हे टोमॅटो बाकीचे आपल्याला फोडणीमध्ये टाकायचे आहेत। तर सगळ्यात अगोदर हे थोडेसे आपण आहेत टोमॅटो ते टाकणार आहे। त्याच्यामध्ये आता आपण दुसरं टाकणार आहे, हिंग टाकणार आहे, 1 चिमूट भरून हिंग टाकायचं आहे। नंतर 1 चमचा हे टाकायचं आहे, मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे। आणि कुकरचं झाकण लावून घेते आणि हळद पण टाकायची, हळद सांगायची विसरली होती, तर हळद टाकायची आपल्याला आणि छान मिक्स करून घेऊ आपण। ते हे कुकर लावून घेतलंय आपण, आता याच्या 2 शिट्ट्या करून घ्या, तुमच्या कुकरनुसार तुम्ही करा। जे की आपण वरण करतो साधं वरण, त्या साधा वरणापेक्षा थोडंसं अलीकडे आपल्याला शिजवून घ्यायची आहे। तर आता हे शिजवून घेऊ, 2 शिट्ट्या करून घेऊ। हे कुकरच्या आपल्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत, थंड होतंय तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करू। तर इकडे आपण आता कढई ठेवली आहे गॅसवर गरम व्हायला, तर याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहे, 2 ते 2.5 चमचे तेल टाकायचे। तर तेल आता छान कडकडीत एकदम गरम झालंय, तर आपण आता पाव चमचा मोहरी टाकून घेऊ। मोहरी छान एकदम तडकू द्यायची, त्यानंतर आपण तेवढेच जिरे पण टाकणार आहे, जिरे पण छान फुलू द्यायचे। आणि याच्यानंतर आपण आता जो कांदा कापून घेतला होता तो कांदा टाकून घेऊ। तर हे आता कांदा टाकलेला आहे, तर आपण आता कांदा जास्त हे होऊ द्यायचा नाही, सोनेरी कलरवर परतू द्यायचा नाही। थोडासा आपला ट्रान्सपरंट झाला कांदा की लगेच त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकून घेणार आहे। 5 हिरव्या मिरच्या आपण जे कापून घेतल्या होत्या, पोह्याला कट करतो ना तशा पद्धतीनं आपण कट केलेल्या आहेत। तर त्याला पण थोडंसं कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला 1 अर्धा मिनिटभर परतून घ्यायचं। याच्यानंतर टोमॅटो टाकून घेऊ आपण, टोमॅटो पण चांगले नरम होऊ द्यायचे आहेत आपल्याला। आणि या वेळेला आपल्याला गॅस हाय फ्लेमवरच ठेवायचा आणि कंटिन्यू याला ढवळत राहायचं आहे आपल्याला, जेणेकरून आपण जे याच्यामध्ये जिन्नस टाकलेला आहे ते करपणार नाही याची काळजी घ्यायची। तर थोडंसं आपण आता मीठ टाकणार आहे, कारण डाळ शिजवते वेळेस पण आपण मीठ टाकले, चवीनुसार मीठ टाकायचं, कारण पालकच्या भाजीमध्ये ऑलरेडी मीठ असतं, त्यामुळे जास्त मीठ टाकायचं नाही, चवीनुसार टाका, तुमच्या अंदाजानुसार। असं मी काही सांगू शकत नाही, मी अर्धा चमचा टाकलेला आहे, अगोदर 1 चमचा टाकले, आता अर्धा चमचा टाकले। आणि टोमॅटो नरम करून घ्यायचे। टोमॅटो थोडा वेळ नरम झाल्यानंतर आपण आल्या लसणाची जी पेस्ट वाटून घेतली होती, 1 इंच आल्याचा तुकडा आहे आणि 1 गड्डी लसणाची आहे, जे की आपण खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेला आहे। छान एकदम सुगंध सुटीपर्यंत आल्या लसणाचं आपल्याला परतून घ्यायचं आहे, त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत। मस्त सुगंध सुटला आहे बघा। आलं लसूण टाकल्यानंतर काय विचारायलाच नको, कोणत्याही भाजीला छान चव लागते। तर हे आपण आता परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये लगेच आपण कोथिंबीर टाकणार आहे। तर आपण आता तिखट टाकतोय, लाल तिखट आहे माझी मिरची, कलरसाठी थोडीशी टाकलेली आहे, हिरवी मिरची आहे त्या अंदाजानुसार टाकायचं। आणि यानंतर कोथिंबीर टाकून घेऊ, भरपूर चांगली 1 मूठ भरून घ्यायची कोथिंबीर, छान लागते चव। तुम्ही अशा पद्धतीनं पालकची भाजी नक्की करून बघा आणि नंतर मला फरक सांगा कशी लागते काय नाही, आणि कमेंट नक्की करा बरं का, की तुमच्याकडे कशा पद्धतीने करतात भाजी काय नाही ते पण मला सांगा, तशा पद्धतीनं मी करून दाखवेन तुम्हाला।
आणि आता हे आपले मसाले जळू नयेत, तिखट वगैरे टाकलेलं, त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये, जे की आपण हे टाकलेले सगळं साहित्य एकदम मऊ पण होईल आणि शिजलं पण जाईल छान. आणि आपण जे तिखट वगैरे टाकलेलं आहे किंवा हिरवी मिरची हे करपणार नाही, त्यामुळे थोडंसं पाणी सोडायचं. तर बघा 2 मिनटानंतर आपलं सगळं साहित्य छान असं शिजलं आहे आणि मस्त तेल पण सुटले. तर आता याच्यामध्ये आपण धुवून घेतलेला, चिरून घेतलेला पालक आहे तो टाकून घेऊ आपण मस्त. तर आता ही पालक आपण छान आता परतून घेणार आहे. एवढा दिसतोय बघा, आता शिजल्यानंतर किती दिसणार आहे. तर छान आपलं उलटापालटा करून घ्यायचं आणि पाणी पण ह्याला अंगच सुटतं, त्याच्यामुळे नरम होऊ द्यायचं आहे आपल्याला चांगलं. तर बघा कशी भाजी खाली बसलेली आहे, छान मिक्स करून घेतली आणि त्याला अंगचं पाणी पण आता सुटलेलं आहे. तर 5 मिनटामध्ये आपल्याला ही भाजी शिजून तयार होती. याच्यानंतर पुढची प्रोसेस मी दाखवते. ते आपली भाजी शिजते तोपर्यंत आपण कुकर पण झालं आहे आता थंड, ते दाखवते तुम्हाला. बघा पाणी किती सुटलेलं आहे आमचं, छान मऊ होऊ द्यायचं एकदम. देठ आपले जे आहेत ते छान एकदम नरम झाले पाहिजे. आता सध्या थोडेसे आहेत शिजलेले नाही ते बघा, त्याच्यामुळे आपल्याला छान शिजू द्यायची ही भाजी. आणि एक लक्षात घ्यायचं, हिरव्या पालेभाज्या कधीच झाकून शिजवायच्या नाही, कलर त्याचा बदलतो, काळसर होतो, त्याच्यामुळे उघडं ठेवूनच शिजवायचं. तर आता कुकर उघडून बघू आपण. हे बघा अशा पद्धतीने एवढी आपल्याला डाळ शिजवून घ्यायची. आता ह्याला थोडंसं हटवून घेऊ आपण. परफेक्ट एकदम शिजलेली आहे, एकदम गाळ पण नाही. गाळ हे जास्त शिजल्यानंतर चिकट होते भाजी, त्यामुळे अशा पद्धतीने एवढीच आपल्याला शिजवायची. बघा छान आपली पालक शिजलेली आहे, तुम्हाला दाखवते चेक करून, एकदम नरम झालेली आहे. तर आता थोडंसं आपण हटवून घेणार आहे याच्यामध्ये. तर हटवून घेऊ, हे जे आपलं आहे हटण्यासाठी ते थोडंसं याच्यामध्ये आणखी हे करून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे राहिलेली जी काही काडी वगैरे असेल ते पूर्ण आपली बारीक होऊन जाईल. ते डाळीमध्ये आपण अर्धा ग्लास पाणी टाकून घेणार आहे, घट्ट होते त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. आणि ही डाळ आता आपण ह्या पालकमध्ये टाकून घेणार आहे. आणि छान मिक्स करून घ्यायची. सुगंध तर एवढा मस्त येतोय ना, पूर्ण घरभर सुगंध दरवळतोय. शक्यतो मुलं पालक खाण्यासाठी नाकं मुरडतात, तर मुलंसुद्धा अशा पद्धतीनं केली तर एकदम आवडीनं खातील बघा. तर अशा पद्धतीनं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तर आता हे पालक टाकली आहे, शिजवलेलीच आहे, एक उकळी येऊ द्यायची आणि नंतर आपल्याला याला तडका द्यायचा आहे आणखी. ते अशा पद्धतीनं आपली छान भाजीला आता उकळी आलेली आहे. ते आता भाजीला आपण बाजूला उतरून घेऊन तडका करून घेणार आहेत. ते इकडं तडका पॅनमध्ये आपण 1.5 चमचा तेल टाकणार आहे. छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला. आणि तडक्यासाठी काय नाही, थोडंसं काश्मीरी लाल मिरची पावडर आणि जिरे टाकणार आहेत आपण. तर तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर थोडंसं जिरं टाकायचं आहे आपल्याला आणि गॅस बंद करायचा आहे फुलल्यानंतर. आणि आता याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर आपण अर्धा चमचा टाकतोय कलरसाठी. आणि वरतून आपण हा तडका लावतो. छान एकदम. तर ही आपली आता भाजी रेडी झालेली आहे. छान मिक्स करून घ्यायचं. तर बघा आहे का नाही एकदम भन्नाट रेसिपी. तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही पालकची हटून केलेली आगळी भाजी, नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.